आज फायनली तो दिवस आला ज्या दिवसाची मी खूप दिवसापासून वाट बघत होते. म्हणजे माझा पाऊस जाणार होता आज आणि माझ्या मम्मीकडे जाणार होते. त्यामुळे मी सकाळपासून खरंच खूप आनंदात होते. सगळी पॅकिंग वगैरे झाली, करंडे वगैरे भरले आणि बाजरीची भाकरी न्यायची होती. त्यामुळे बायकांना सांगितलं होतं भाकरी थापण्यासाठी, तर त्या इकडे भाकरी थापत होत्या. त्याचसोबत इकडे आचार्य आले होते. त्यांचं जेवण बनवायची तयारी चालू होती आणि किचनमध्ये माझी बारीक सारी गोष्टींची तयारी चालू होती. मला आमटी बनवायची होती, मग तेच बनवत होते मी. आणि आमच्या घरी ना माझ्या हातची कटाची आमटी खरंच सगळ्यांना खूप आवडते. आणि आता भाऊसं म्हटलं की याच्यामध्ये पुरणपोळीचा एक करंडा आला. मग इकडं पुरणपोळी बनवायची गडबड चालू होती. आणि पुरणपोळी तशी मी कधी बनवलेली नाही जास्त, पण मी जेव्हा लग्न झाले ना तेव्हापासून मी बनवायला शिकले पुरणपोळी. तर बाहेरच्या साईडला आईंच्या इकडं चिंब बनवायची तयारी चालू होती. आता बाजरीची भाकरी द्यायची म्हटलं की त्याच्यासोबत तिखट काहीतरी द्यायची भाजी म्हटल्यावर चिंब बनवायचं चालू होतं. बाहेर यांचं ऊसाचे छोटे छोटे तुकडे करायचे चालू होते. सगळी तयारी झाली आमची, मी पण तयार झाले आणि माझी निघायची वेळ झाली. आणि ही जी साडी वेअर केली नाही ती माझ्या एंगेजमेंटची साडी आहे. आता मी दुसऱ्यांदाच घातली आहे साडी. ती कशी दिसते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आईंचा आशीर्वाद घेतला मी, दीदींचा आशीर्वाद घेतला आणि या आहेत आमच्या आईंच्या आई म्हणजे माझ्या आजी सासू. त्यांचा देखील आशीर्वाद घेतला मी. तुळशीच्या पाया पडले आणि फायनली मी घरातून बाहेर पडले. सगळ्यांचा निरोप घेतला आणि मी माझ्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. एकीकडं सासरच्या माणसांना सोडून जायचं दुःख होतं, तर दुसरीकडे मम्मीला भेटण्याचा आनंद होता. बघता बघता आम्ही कराडमध्ये पोहोचलो आणि कराडमध्ये आलं की थोडं ट्रॅफिक लागतंच, कारण तिथं पुलाचं काम चालू आहे त्याच्यामुळे. तर येण्याशिप त्या टायमिंगला जास्त ट्रॅफिक नव्हतं, त्यामुळे आम्ही पटकन घरी पोहोचलो. सो चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.